मोमोज सोबत खाण्याची टेस्टी चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, कोथिंबीरीचे हिरवे देठ, आल्याचा तुकडा, लिंबू, टोमॅटो, टोमॅटो केचप, सोया सॉस आणि सुकी लाल मिरची. मोमोजची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक कढई तापत ठेवू. त्यात थोडी पाणी घालू. आता या पाण्यात टोमॅटो अशा प्रकारे वरून कापून त्याला खाली असे 4 भाग करून घ्यायचे. असे टोमॅटो घेऊन घेऊ. एक एक करून सगळे टोमॅटो आपण यात शिजायला घालू. ह्या सुक्या लाल मिरची आपण यात टाकू. सोबतच 8-10 लसणाच्या पाकळ्या यात टाकू आपण. 8-10 मिनिटं छान झाकण ठेवून हे उकळून घेऊ आणि टोमॅटो शिजून साल निघण्याची वाट पाहू. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून बघूया. टोमॅटो हे साल सोडले आहे. आपण गॅस घालून घेऊ. एक एक करून आपण निथळून एका डिश मध्ये काढून घेऊ. तर आपण काढून घेतलेले आहे. आता या टोमॅटोची सालं काढून घेऊ आणि गार झाल्यावर मिश्रण वाटून घेऊ. कोथिंबीरीचा हिरवा देठ, आल्याचा तुकडा. आता हे आपण बारीक करू. आता हे अशा प्रकारे मिश्रण थोडं दरदरा बारीक करून घेतलेलं आहे, कारण चटणी आहे. चटणी करण्यासाठी पुढे आपण पुन्हा एकदा कढई गरम करू. कढई गरम झाली की त्यात थोडं तेल. गरम झालं गॅस थोडा मध्यम करून आपण हे तयार केलेलं मिश्रण त्यात घालू. सोया सॉस, टोमॅटो केचप, मिरचीचा तिखटपणा मोडण्यासाठी चमच्यावर साखर आणि चवीप्रमाणे मीठ. थोडा वेटमॅनेच घालावं, कारण सोया सॉस मध्ये थोडंसं मीठ असतं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यावी. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघू. सॉस एकदम छान कन्सिस्टन्सीचा झालेला आहे. आता यात आपण एक अर्धा लिंबू घालून घेऊ. गॅस बंद करू. आता सॉस गार करू आणि एका भांड्यात काढू. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.